थेंबाने तळे साचले, धो-धो पावसाने धरण भरले. धरणाचे पाणी शेतात खेळले. धन्याचे कणीस वाऱ्यावर डुले, हिरवी धरती आनंदाने डोले. पावसाने दिले सर्वांना पाणी, शेतकरी गातो पावसाची गाणी. हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस आनंदात, उत्साहात आणि आरोग्यदायी जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. आजच्या माझ्या व्लॉगची सुरुवात सुंदर अशा पावसाच्या कवितेने झालेली आहे. कारण बघा, माझ्याकडे आज पाऊस छान पडलेला आहे आणि वातावरणात छान गारवा पसरलेला आहे, थंड वाटते. एवढे दिवस जो गरमीचं जे त्रास होत होता ना, तो आता थांबेलच लवकरच. आणि बघा, तुम्हाला जे शेअर केलं मी की इकडे जे बाल्कनीतून माझा जो रोड दिसतोय ना, त्याच्यावर रस्त्यावर त्या काही खड्डे पडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जे पाण्याचे थेंब पडत आहेत ना, ते खूप छान वाटत होतं. मला लहानपणीचे दिवस आठवले की आम्ही जेव्हा शाळेला जायचो ना, तर त्यावेळेस ना असे भरपूर खड्डे असायचे. आता तरी चांगले रोड झालेले आहेत, तर तेव्हा एवढे चांगले रोड नव्हते आणि त्या खड्ड्यामधून, त्या चिखलामधून आम्ही शाळेत जायचो. खरं तर पावसाळा खूप मला आवडतो पावसाळा. आता बघा, थोडंसं कपडे सुकत नाहीत, असे भरपूर प्रॉब्लेम असतात पावसाळ्यामध्ये. थोडीशी किचकिच वाटते. पण पावसाळा म्हटलं ना की हिरवगार निसर्ग खूप छान वाटतो. मला तरी आवडतो बरं का. आणि पावसाळ्यात फिरायची मजा तर वेगळीच असते. आणि स्पेशली तर बाईकवरून फिरायला तर खूपच छान वाटतं. आता मला तरी आवडतं. तुमचं कसं आहे माहिती नाही मला. तर असो, आज इकडे बघा, नाश्ता तर काही बनवणार नाही आहे मी. डायरेक्ट टिफिन बनवण्यासाठी घेतलेला आहे. विहानला टिफिन द्यायचा आहे मला. आणि काय की म्हणजे इकडे ना, आमच्या इकडे कलेक्टरचं काहीतरी ऑर्डर आलेली. त्याच्यामुळे ना जी स्कूल होती ना फुल डे, ती हाफ डे केलेली होती. कारण गरमी होती. जून महिना पूर्ण संपत आला ना, तरी पण पाऊस काही अजून पडला नव्हता. तर बघा, शेवटच्या आठवड्यात मात्र सुरुवात केलेली आहे जूनच्या पावसाने. तर त्यामुळे कलेक्टरची ऑर्डर आल्यामुळे ना स्कूल आहे ना हाफ डे होतं. मग मी सुरुवातीला जे 2 टिफिन द्यायची ना विहानला, ते आता मला एकच द्यावा लागतो आहे टिफिन. म्हणून ना मी आता फक्त भाजी आणि चपातीच करणार आहे. तर साईडला सकाळी उठलं ना, आधी दूध गरम करून घेतलं आणि त्याच्यानंतर बघा मी भाजीची तयारी करून घेतली. आणि इकडं लगेच हातासरशी लगेच मी ना जे गव्हाचं पीठ होतं ना चपात्यासाठी, ते पण मळून घेतलं. आता बघा, हॉलमध्ये आम्ही सगळेजण झोपतो. त्यामुळं काय होतं, सकाळी मी उठून डायरेक्ट किचनमध्ये कामाला लागते आणि मुलं उठत नाहीत. ते उठल्यानंतरच मला ना झाडू मारावं लागतो किंवा अंथरूण वगैरे काढावं लागतं. कधी त्यांचं म्हणजे माझ्या मिस्टरांची मदत होते मला, पण कधीतरी मलाही करावं लागतं. तर बघा, ते उठलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी झाडू मारायला घेतलेला आहे. आणि गॅसवर बघा, एकीकडे ना मी रात्रीची जी डाळ होती, उडदाची डाळ बनवलेली मी रात्री. आणि मला खूप आवडते, कारण काल नॉनव्हेज होतं. तर नॉनव्हेज मी खात नाही, म्हणून मी माझ्यासाठी ना उडदाची डाळ बनवलेली. आणि ती उडदाची डाळ होती राहिलेली, ती गरम करते मी, कारण मला ती आवडते आणि मी ती आज पण खाणार आहे. आणि विहान आणि सिटूला म्हणजे ह्यांच्यासाठी आज गवार बनवलेली आहे. तर असं बघा, इकडं मी झाडू वगैरे मारायला घेतला. झाडू वगैरे मारून झाला आणि त्याच्यानंतर ना मी ही ना टी व्ही साफ म्हणजे थोडीशी धूळ बसलेली, म्हटलं ते पुसून घ्यावं. नंतर काय होतं, वेळ भेटत नाही. तर हातासारखं जगेच करून घेतलं, कारण दोन्ही गॅस चालू होते. आता किचनमध्ये जाऊन तर माझं दुसरं काही काम होणार नव्हतं. म्हटलं मग वेळ आहे तर पुसून घेऊयात. आणि बघा, झाडू मारून घेते. झाडू मारून झाला की मग नंतर माझं जे किचनचं काम आहे ते पण करता येईल. आणि विहान आणि स्वीटू आहेत ना, ते दोघे पण गेलेले आहेत आंघोळीला त्यांच्या पप्पासोबत. मग ते दोघे आले ना की मग बघा, त्यांना तयार करायचं, कपडे वगैरे घालायचं, हे काम असतं माझं. तर हातासारखं ना मी बेडशीट पण चेंज करून घेतलं. कारण बघा, काल रात्री विहानने काय केलं, म्हणजे यांनी कपड्यांना इस्त्री केली. तर त्या कपड्याची इस्त्री गरम होती आणि विहानने तीच ना बेडशीटवर अशी चिटकवली आणि उशीला पण चिटकवली. त्याच्यामुळं उशी पण बऱ्यापैकी, उशी पण जो आहे ना मधला कापूस, तो चिकटलेला इस्त्रीला. आणि जे बेडशीट आहे ना ते पण जळालेलं. तर जाऊ द्या, ते बेडशीट आता मला काढून फेकूनच द्यावं लागणार आहे, असं वाटते मला. तर असं इकडं बघा, मी घेतलेली आहे आता डाळीला फोडणी देण्यासाठी. ही ना फक्त तुरीची डाळ आहे आणि आज ना मी तिखटी डाळ बनवणार आहे. तर जेव्हा डाळ लावली ना कुकरमध्ये, तेव्हाच मी कांदा आणि टोमॅटो टाकलेला डाळीमध्येच. आणि त्याला फक्त जिरं, मोहरी आणि लसूण टाकून फोडणी दिलेली आहे.
कोथिंबिरीचा मात्र नेहमीपणे तुटवडाच आहे माझ्याकडे. तर असं बघा, जसं काय माझी डाळीला फोडणी देऊन झाली ना, तसं जी पडलेली थोडीफार भांडी होती ना ती घासून घेतली आणि ती भांडी घासल्यानंतर लगेच कुकरमध्ये मी भात लावून घेतला. त्यानंतर बघा इकडं झालेली आहे विहान आणि स्वेटूची अंघोळ आणि त्या दोघांना आता ना मी कपडे घालण्यासाठी घेते, कारण त्यांना स्कूलसाठी पण मला तयार करायचं आहे. आणि लगेचच ना मी चपात्या आहेत ना त्या करायला घेणार. आत्ता वाजलेले आहेत 8:30 आणि आता फक्त माझ्या चपात्या राहिलेल्या आहेत. भाजी झालेली आहे, भात झालेला आहे, डाळही झालेली आहे. आता फक्त चपात्या राहिलेल्या आहेत. आणि बघा किती घाम आले मला, खूप गरमी होते. तर गॅलरीत बघा मस्त फुलं उगवलेत बघा. हे बघा, ऊन एवढं लागते ना, खूप ऊन लागते. कधी म्हणजे आज सकाळी पाऊस आला पण खूप थोडा आला, लगेचच गेलेला आहे पाऊस, भरपूर पडलेला नाही. आणि आज फक्त 2 फुलं आलेली आहेत, 2. जेव्हा मी सकाळी 6 वाजता उठलेली ना तर तेव्हा बाहेर पाऊस चालू होता आणि खूप थंड वाटत होतं. पण जसा काय पाऊस बंद झाला 8-8:30 वाजता तेव्हा कडक ऊन पडलेलं आणि त्या आधी जेवढी गरमी व्हायची ना त्यापेक्षाही जास्त गरमी होत होती. आणि बघा म्हणजे काय, मी किचनमध्ये असल्यामुळं मला जास्त गरम होत होतं, बाकी बाहेर नव्हतं एवढं गरम होत. तर असं बघा इकडं विहानला कपडे पण घालून घेतले, स्वीटूला पण कपडे घालून घेतले, दोघांनाही तयार केलं. हां, आणि स्वीटूला ना स्कूलला जाते ना तेव्हा तिला चांगले कपडे घालते, कारण ती जेव्हा नाश्ता वगैरे करते ना तर तेव्हा कपडे खूप घाण करते. म्हणून मी ना तिला आत्ता कपडे नाही घालणार. जेव्हा ती स्कूलला निघेल ना, म्हणजे तिचं खाणं वगैरे झालं, तयार वगैरे झाली, करायचं असेल ना तर तेव्हाच मी तिला कपडे घालणार. आता फक्त साधे जे घरात वापरते ना तेच कपडे घातले तिला मी. तर इकडं बघा मी घेतलेले आहेत आता चपात्या करण्यासाठी. आणि चपात्या जशा होतील ना तसं विहानला आणि सुटूला दोघांनाही लगेच मी नाश्ता करायला देणार आहे. आता इकडे चालू आहेत माझ्या चपात्या आणि विहान बसलेला आहे बघा. तो जो नेहमी बोलतो ना अथर्व शीर्ष, गणपती अथर्व शीर्ष, ते बोलण्यासाठी तो बसलेला आहे. आणि यांची चालू आहे पूजा. तर ते किचनमध्ये का आलेत सांगते तुम्हाला. ते ना दिवा असतो ना आपला तो धुण्यासाठी ते किचनमध्ये येतात रोजच. तर असो, इकडे बघा घडीचा टाईम बघत बघत माझं चालू आहे चपात्या बनवण्याचं काम. तुला कोण बोलवलंय की? श्री बोलवते तुला? कशाला बोलवते? तो गेला स्कूलला. तू कशी करते? नको घेऊ, स्पीड थांब देते तुला. लाटावं लागतंय जराशी अशी. लाट मग. चल तुला जेवायला देते. लाटी झाली आहे ना? बरं ठेवते थांब. चपाती म्हणतात, लाटी नाही म्हणत. माझी भाजी तुझी घ्या. तोपर्यंत जेवायला चल. इथं साईडला ठेवते. हो नंतर करिए पोट भर माग ये वेट कर लिया आधी.
बस बस नाव घे बुद्धीकडे ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव गणपते नमः गणपते नमस्ते सूर्योदराय कनकाय दीननाशिनी शिवसुताय श्री ओम शांति शांति पुढे केलीच नाही यांची इकडं पूजाही झाली आणि माझं इकडं ना सगळं काही जेवण आहे ना रेडी झालेलं. मी विहानचा टिफिन वगैरे पण भरून ठेवला आणि विहान स्वीटू आणि त्यांच्या पप्पांनी तिघांनी मिळून मस्त पूजा केली. आणि बघा गणपती अथर्व शिष्य पण बोललं तिघांनी. त्याचबरोबर बघा यांनी ना आज शंख वाजवला. तर हा जो शंख आहे ना हा शंख ना आम्ही जेव्हा तिरुपतीला गेलेलो, स्वीटू 6 महिन्याची होती आणि स्वीटूचे आम्ही केस पण तिकडंच कापलेले तिरुपतीमध्ये, तिरुपती बालाजीला. तर तिथून येतेवेळी ना आम्ही हा शंख घेतलेला आणि शंख तिकडून आल्यानंतरच हे वाजवायला शिकले. आधी येत होतं की नाही माहिती नाही. बघा मला अजून एक शंखाबद्दल सांगायचं. जो शंख असतो ना आपला तो कधीतरी कानाला लावून बघा, त्याच्यामधून ना ज्या समुद्राच्या लहरी आहेत ना त्याचा ध्वनी ऐकायला मिळतो आपल्याला. तर तुम्ही नक्की ऐकून बघा. मी पण ऐकून बघितलं आहे, खूप छान आवाज येतो बरं का त्यांचा. आणि हो, शंख कधीही देवघरामध्ये रिकामा ठेवायचा नाही, त्याच्यामध्ये नेहमी पाणी भरून ठेवायचं. तर आत्ता ना स्टँड वगैरे अवेलेबल आहेत. मीही आत्ता घेऊन आलेली आहे स्टँड, तुम्हाला मी शेअर केलेलंच आहे. तर त्या स्टँडवर हा ना पाण्याने भरून शंख ठेवायचा आणि या शंखामधलं पाणी मुलांना पाजा किंवा आपणही पिलं ना तर खूप चांगलं असतं बघा. तर आता ना विहान गेलेला आहे स्कूलला. विहानचा टिफिन विसरलाय म्हणून मी आले खाली टिफिन द्यायला स्कूलमध्ये. आणि सिडू हातात काय दाखव, तीही माझ्या मागे पळत आलेली आहे. झालं काय की जेव्हा विहान स्वीटू सगळेजण पूजा करत होते ना तेव्हा मी टिफिन आणून ठेवलेला टेबलवर भरून आणि तो बॅगेत टाकायलाच विसरला विहान. त्याच्यानंतर बघा तो जे नाश्ता वगैरे केला आणि तसाच खाली गेला. नशीब आज थोडीशी बस लेट होती त्याच्यामुळे, नाहीतर मग विहानला स्कूलमध्ये जाऊन टिफिन द्यावा लागला असता. त्याच्यामुळं मी धावत धावत खाली गेली. आणि बघा मी किचनमध्ये होती ना तेव्हा स्वीटू पण माझ्यासोबत किचनमध्ये होती आणि ती ना कालता म्हणजे उलतनं घेऊन आहे ना चपाती बनवत होती. आणि ती मी जसा टिफिन घेऊन खाली निघाली ना तशी स्वीटू पण उलतनं घेऊन खाली माझ्यासोबत आली. तर मला खूप हसायला येत होतं. तर असं आता स्वीटूला घेतलेलं आहे मी स्कूलची तयारी करण्यासाठी. मॅडमची आमच्या खूप नाटकं असतात, सकाळीच जरासं रडारडी पण करते ती. तर तिला तयार करायचं आणि तिला स्कूलला सोडून येणार आणि त्याच्यानंतर मग मी माझी बाकीची कामं करणार. डोळे बंद कर, डोळे बंद कर. छान. कशी लावायची अगं तशी. बरं थांब लावते, थांब लावते. अरे थांब, अरे हो हे बघ. हा लावली ग, लावली लावली ग बाळा, लावली. हा थांब दुसरी लावते. हा हा वरतीच केली. हा डोळे बंद कर. बस येत पप्पाचं झालं. चल लावली लावते. चल चुटकी लावते. चल खराब झाली. कुठं खराब
खराब झाली. छान आहे, छान दिसतेस. आ? नाही लावली. आणि कर चल आरशात बघ. चल इथला लावू. त्याच्याखाली हा गोल्डन छान दिसतील बघ आरशात. सुटू टीचर काय शिकवली इकडे तू इथे इथे बांध तू इथे बोर्डनी बांधते तशी तुला ये लवकर ये. अशी बांधू असं. पोलिश. इकडं मी स्वीटूला तयार केलं आणि तसंच बघा यांना पण नाश्ता दिला. नाश्ता यांचा चालू होता, म्हणजे नाश्ता म्हणजे काही वेगळं नव्हतं बनवलेलं, जी चपाती भाजी आहे ना तीच. त्यानंतर बघा स्वीटूने पण त्यांच्यासोबत थोडासा नाश्ता केला, तिला पाणी वगैरे दिलं प्यायला. आणि मी बघा सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, सगळं काही मुलांच्या आणि यांच्या मागे माझा सकाळचा वेळ असतो ना 10 वाजेपर्यंत तर यांच्याच मागे असतो. तर माझं सगळं काही आवरलं आणि तसं बघा आम्ही निघालो म्हणून तुला स्वीटूला दुसरी घेऊन चप्पल स्कूलला घाल तुला. जाण्यासाठी. आणि इकडे ती कॅप आण. राहू दे चल. दुसरी घालतीस का चप्पल? चल. स्वीटूला ना मी आधीच दुसरी चप्पल घाल बोलत होती, पण ती मॅडम काय ऐकायला नकोस, तिला जी आवडती ना तीच चप्पल पाहिजे असते. तर बघा तिला ती चप्पल बसत नव्हती, तर ती चप्पल चेंज बाबाला केली, बाय कर. दुसरी घातली आणि आता निघालेले आहेत मॅडम स्कूलला. ओढणी मागते आमची बेबी, ओढणी मागते. देतेस काय? दे, उद्या देतो तुला. ती मग म्हणते मला दे दीदीची ओढणी. बेबी पाहिजे का आपल्याला? नको नको म्हणते बघ. का ग? नको. काल तर बोलत होतीस बेबी पाहिजे आपल्याला म्हणून. आ? नको. बरं जाऊ दे, हा ड्रेस देऊ बेबीला ग. आ? बेबीला किती क्यूट आहे ना बेबी. आ? शेजारी ना एक छोटंसं बाळ आहे, तर ते तिला खूप आवडतं. रोज त्याची छोटी छोटी हातं पाय ती रोज निरखून बघत असते. पण ती बाळाला काही द्यायचं म्हटलं ना तर ती नको बोलते. तिला स्वतःच्या काही गोष्टी शेअर करायला अजिबात आवडत नाहीत स्वीटूला. तर बघा त्यानंतर आम्ही निघालो स्कूलला आणि आज मात्र मॅडमचा नेहमीप्रमाणे जाताना मात्र मूड खराबच होता. तिला जायला नकोच वाटत होतं स्कूलला, पण येताना मात्र ती रोज हसतच येते स्कूलमधून. म्हणून आज ना तिचे पप्पा तिला वरती आता सोडायला येणार आहेत क्लासरूमपर्यंत. 10 वाजलेले आहेत आणि आता मी आलेली आहे स्वीटूला स्कूलमधून सोडून आलेली आहे. तर आता बघा माझे काही कपडे आहेत धुवायचे, ते कपडे धुवून घेते, लादी पुसून घेते. आणि स्वीटूची स्कूल पण आज थोडीशी लेटच सुटणार आहे, तर थोडं लेटच जमलं तर जाईन घ्यायला, नाहीतर मग बघूया. तर ठीक आहे चला. मला म्हणजे आज पाऊस पण येतोय बऱ्यापैकी, बहुतेक आज सुरुवात होणार आहे माणगावमध्ये पावसाची. आणि मला कालच झाडांची माती आहे ना ती चेंज करायची होती, पण काल पाऊस म्हणजे नव्हताच. मग मला असं वाटलं पाऊस येईल ना तेव्हाच मग माती चेंज करावी, म्हणून मी काही केली नाही. पण आता मात्र ह्या आठवड्यामध्ये मी माझी जे झाडांची माती आहे ना ती सगळं चेंज करणार आहे. आणि मी काही कुंड्या आणि बरंच काही सामान झाडांसाठी मागवलेलं आहे, तर ते पण तुम्हाला दाखवेन, शेअर करेनच. तर बघा आज पावसाची सुरुवात झालेली आहे बघा, दिसत असेल तुम्हाला. हे बघा दिसत नाही आहे पण पाऊस चालू झालेला आहे इकडे. आणि आज छान पाऊस पडला ना तर थोडंसं थंड वाटेल, कारण खूप गरमी आहे बघा, खूप गरम होते खूप. स्कूलमधून आली त्याच्यानंतर बघा कपडे चेंज केले थोडंसं आणि बघा कपडे धुतले मी. कपडे धुवून बेड वगैरे बाहेरचं बेडशीट चेंज केलं, झाडू मारला आणि घर पुसून घेते. घर पुसून झालं ना की मग थोडा वेळ मग मी जरा पोथी वाचायला घेणार आहे, कारण आज मला थोडासा वेळ आहे. म्हणजे 11 वाजलेले आहेत. माझी घडी आहे ना ती 10 मिनटं पुढे आहे. 11 वाजलेले आहेत. कपडे झालेले आहेत, घर पुसून झालेलं आहे, झाडू वगैरे मारलेलं आहे. किचनही पूर्ण क्लीन करून ठेवलेलं आहे, सगळं काही आवरलेलं आहे. आता मला थोडासा वेळ भेटणार आहे, तर मी ना थोडीशी पोथी वाचून घेते. आणि कपडे आहेत थोडे सुकत टाकायचे मशीनमध्ये, कपडे सुकवायचे आहेत. तर ते जर पोथी वाचून झाली ना माझी की मग नंतर मी टाकेन.
कपडे सुकत टाकेन. चला आता थोडा वेळ ना मी पोथी वाचायला घेते. आज मला वेळ आहे तर रोज नाही वाचत मी, पण मला जेव्हा केव्हा मला वेळ भेटतो ना तर तेव्हा मी नक्की वाचते पोथी. तर आज मी घेते पोथी वाचायला थोडीशी. चला बाय. सगळी कामं आता आवरली होती, पण खुर्चीवर आहे ना ते बेडशीट जे जळालेलं होतं ना ते तसंच होतं. आणि ते जे आहे ना ते कवर होतं गादीचं, ते सगळं घड्या करून ठेवल्या. आणि त्याच्यानंतर बघा थोडासा धूप घातला, अगरबत्ती लावली. दिवा तर सकाळचा चालू होता तर तोच ठेवला, कारण हे सकाळी पूजा करून गेलेले ना तोच होता. तर बघा मला काय वाटतं की आपली सगळी कामं करून जर देवपूजे म्हणजे आपलं पोथी वाचायला बसलं ना तर म्हणजे मन एकाग्र होईल माझं तरी. नाहीतर जर कामं ठेवून जर आपण बसलो ना पूजेला तर मग मात्र अरे बापरे हे काम राहिले, एवढ्या वेळात होईल की नाही, आता एवढ्या लवकर पोथी करायला पाहिजे. म्हणजे आपलं काय होतं म्हणजे लक्ष पूर्ण त्या कामावर माझं तरी होतं. त्याच्यामुळं ना पूर्ण कामं आवरून बसली ना तर मग मात्र मला छान वाटतं पोथी वाचायला. कुठंही लक्ष इकडं तिकडं भटकत नाही माझं. तर म्हणून आहे ना मी आधी पूर्ण कामं करते आणि नंतरच मग मी पोथी वाचण्यासाठी बसते. तर इकडं बघा सगळीकडं धूप लावून घेतलेलं आहे मी. धूप फिरवून घेतला किचनमध्ये, बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये. आणि त्याच्यानंतर जो आहे ना तो चौकटीवर तिथं बाहेर आहे ना मी तो धूप ठेवते. तर बघा बाजूला ना थोडं कन्स्ट्रक्शन चालू आहे तर त्याचा आवाज येत होता, मी तो तुम्हाला शेअर केला. आणि त्याच्यानंतर बघा 11:30 वाजलेले होते आणि मी आत्ता बसणार आहे बघा पोथी वाचण्यासाठी. तर सुरुवातीला ना पोथी वाचताना सुरुवातीला मी माळ जपते. म्हणजे आधी गणपतीचं जे स्तोत्र असतं ना ते बोलते. त्याच्यानंतर स्वामीचा जो तारक मंत्र आहे तो, परत सदा सर्वथा हा जो श्लोक आहे तो बोलते. आणि त्याच्यानंतर बघा 3 अध्याय जे स्वामी चरित्र सारामृताचे आहेत ना ते वाचते. आणि सध्या आहे ना मी हे ना नवनाथ भक्ती सराचं बुक आणलेलं आहे, पुस्तक आणलेलं आहे ना, तर त्याचे 1 अध्याय वाचते, कारण ते खूप मोठे आहेत आणि संस्कृतमध्ये आहे. त्याच्यामुळं वाचायला थोडासा वेळ लागतो. आणि सगळं काही झालं ना माझं वाचून की मग ना मुजरा घालते स्वामींना आणि इथं माझी देवपूजा थांबते. तर आत्ता ना 12:30 वाजत आलेले आहेत. म्हणजे अजून 12:30 वाजलेले नाही आहेत. माझी घडीत जरा 10 मिनटं पुढे आहे. तर 12:20 झालेले आहेत आणि माझी पोथी वगैरे वाचून झालेली आहे. आणि बघा आता जे राहिलेलं काम आहे ना ते करणार आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग्स कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे जर व्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.